मित्रांनो, आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण निर्मळच्या यात्रेत म्हणजे आमच्याकडे सर्वात मोठी निर्मळची यात्रा भरते तिकडे आम्ही जाणार आहेत। तर अजून म्हणजे आम्ही थोडं लेट चाललोय कारण की म्हणजे एवढे दिवस जायचं जमलं नाही। आम्ही जाणार होतो मित्र पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला। तर आता आम्ही फॅमिलीसोबत म्हणजे आम्ही भाऊ मम्मी वगैरे सगळे चाललेले आहेत। मग आता आपण इकडून निघायचं आहे। निर्मळच्या यात्रेत खूप मजा येणार, तुम्ही ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आणि तुम्हाला बोललेलो नेक्स्ट व्हिडिओ कानेरी केऊजची असेल, पण कानेरी केऊजची म्हणजे नाही आहे, पहिले निर्मळची यात्राची आहे, मग परत कानेरी केऊजची आपण बनवणारच आहे कारण की टाईम भेटत नाही फक्त तिकडे जायला। तर टाईम भेटला तर आपण नक्की जाणार। तर आता आपण पहिले निर्मळच्या यात्रेला जाऊया, खूप मजा येणार। आकाश पाळणे वगैरे म्हणजे बोट वगैरे खूप काय आहे, तर आपण तिकडे जाऊन बघू, मजा करू, मी तुम्हाला दाखवतो कसं काय आहे। चला आता आपण इकडून निघूया, बाय। तर मित्रांनो, आता आपण निघालेले सगळे घरचे पण आलेले आहेत, तर आपण इकडून निघूया, डायरेक्ट निर्मळला भेटूया। चला मित्रांनो, आज माझा भाऊ तुम्हाला निर्मळची यात्रा फिरून दाखवणार आहे, तर तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि तुम्ही पण व्हिजिट करा निर्मळच्या यात्रेला। खूप आपली फेमस यात्रा आहे, खूप वर्षापासून असते। शंकराच्या मंदिराचं दर्शन घ्या, शंकर प्रसन्न होऊन तुम्हाला चांगली बुद्धी देईल आणि तुम्हाला यश प्राप्त करून देईल। चला, धन्यवाद। मित्रांनो, आता आपण निर्मळच्या सुटलेले आहेत, तर आता आपण एंट्री करूया आतमध्ये जायला। गाडी आम्ही आतमध्ये पार्क केले, आता आपण एंट्री आतमध्ये जायला करूया। चला, तर मित्रांनो फायनली इथून यात्रा चालू झालेली आहे, आपण आपला व्ह्यू घेऊया। तर मित्रांनो, इथून तुम्ही पाळणे बघू शकता लांबून। गल्लो गल्लो आता इकडून आपले दोन मोठे आकाश पाळणे आपण दोघे आकाश पाळण्याच्या जवळ आलेले आहेत, तर आपण आकाश पाळणे मित्रांनो दोन्ही पण इकडचे आकाश पाळणे बंद आहेत, तर आपण पहिले पुढे जाऊया फॅमिलीसोबत। तिकडे काय ते गोळ्या मारायचं बोलतात, तिकडे आपण फॅमिली दोन्ही पण तुम्ही बघू शकता आकाश पाळणे बंद आहेत। आता आपण पुढे जाऊ। ब्ल्यू वाला, हा ब्ल्यू मधला, बरोबर ब्ल्यू। हाँ ठीक है, पकड़ माझ्या बाजू। अरे तिकडचा बोर्ड हाँ वरती मारला वाटते। तर मित्रांनो, भावाने 8 फोडले, मी 3 फोडले, माझ्याकडून एक पण नाही फुटला। पप्पांना तर एकच चान्स होता, पप्पांकडून पण नाही फुटला। ते त्यात टाकलेलं काय नाही ते देवाला माहिती। तर चला आता आपण पुढे जाऊया। आकाश पाळणे हळूहळू स्लो झालेले आहेत, तरी आपण ते रिटर्न येताना बघू। आता पहिले आपण पुढे करूया कंटिन्यू ब्लॉग। चला, आणि पुढे यात्रा पण कंटिन्यू करूया। Just 'cause I broke all the cages, no I
mind to burn. They'll never, never. तर मित्रांनो माझ्या मागच्या साईडला ते सगळं त्या साईडला सगळं खायचं आहे आणि जे ह्या साईडला आहे ना ह्या साईडला तिथे सगळी खेळणी आमचा छोटा गोलू छोट्या ड्रॅगनमध्ये बसलो तर आपण बघूया. गोलू मित्रांनो आता आमचा गोलू तुम्ही बघितला कसा पाण्यात बसलेला मावशीसोबत. तर मित्रांनो हे सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. तर मित्रांनो यात्रेच्या मध्यबरोबर मंदिर आहे जय श्रीराम. आजूबाजूला सगळी खेळणीची दुकान आहे. तिथे सगळे प्लेटा वगैरे आहेत. नाश्ता जेवायचं चम्मच. त्यामागे प्रायव्हेट पर्सनल दुकान आहे परमनंट. आणि इथे थंडीसाठी स्वेटर वगैरे आहे. पण काय इथे थंडी काहीच नाही बिलकुल. तर तुम्ही फक्त पुढे पुढे बघत राहा. मी काय जास्ती बोलत नाही, फक्त तुम्हाला दाखवायची कामं करतो काय आहे ते. इथे काना वगैरे कानातले पोरींचे गळ्यातले. मित्रांनो ते लेडीज बॅग हे पण आहे. या साईडला प्लॅस्टिकचे बादल्या वगैरे आहेत. खायचं पण आहे. अंडा बटरफ्लाय रात्रीचे चमकणारं भिंगरी. तर मित्रांनो इथे आमच्या छोट्या गोलूला चष्मा घ्यायचा चालू आहे. छोटा चष्मा. कारण की आमच्या गोलूला खूप चष्मा आवडतो. तर मित्रांनो पहिले आपण हनुमानचं मंदिर बघितलं, गणपतीचं मंदिर. मित्रांनो आता आपला हा नाका वडापाव आलेला आहे. आता आपण टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो चांगला आहे का नाही. चला पहिले तर टेस्ट करून मित्रांनो पप्पांची स्पेशल लिस्ट होतात ते दाखवतो. काही वडापाव ते खात नाही, त्यांना भजी आवडते. हां हां मी खातो मस्त. आपण बसल्यात भजी खातात. आमचा एक वडापाव झाला तर डाळ वडा कसा आहे ते तो आम्ही टेस्ट करतो. मस्त लागतो वडापाव पण मस्त लागायचा. डाळ वडा बघूया कसा लागतो. डाळ वडा व्हिडिओ
मस्त होता. तर आम्ही ते खाल्लं. तर आता आपण इकडून पुढे जाऊया. पुढे बघू काय आहे का. माझ्या मते तरी संपले. परत आता तुम्हाला आकाश पाळणे वगैरे मी दाखवेल. मी तर काय बसतच नाही, फक्त नॉर्मल याचा खालतूनच दाखवलं. तर आता आपण पुढे जाऊन परत आकाश पाळण्याकडे. मित्रांनो आता आम्ही वडापाव खाल्ला, डाळवडा खाल्ला. तर मावशी बोलली आता अजून काहीतरी घ्या. तर आता अजून समोसा पण मागवला. तर आता आम्ही इथे बसलेत आतमध्ये येऊन. आता आपण समोसा पण खाऊया. सगळं खाऊन तुम्हाला टेस्ट करून सांगतो. कारण की आम्ही बाकीचं काही खात नाही, कारण की आम्हाला बाहेरचं नॉनव्हेज चालत नाही. म्हणजे नॉनव्हेज आम्ही खातच नाही. आता आम्ही फक्त वडापाव खातो. अजून काय असेल तर पुढे जाऊन बघू. आता समोसा मागवला. तर मित्रांनो जत्रेच्या एकदम एंडला आलेलो आहे आपण. आता इथून रिटर्न टर्न मारणं. मस्त वडापाव खायला पोट भरलेलं आहे. आता आपण इथून टर्न मारून परत जाऊया. तुम्हाला आकाश पाळणे मी दाखवलं होतं. त्यात या साईडला आपण जाऊया. तर मित्रांनो आता लेफ्ट साईड झाली. आता राईट साईडला आपण जाऊया. राईट साईडचं काय काय आहे ते आता बघूया. लेफ्ट साईडला खाय प्यायचं काय जास्ती करून आणि लेफ्टला येते म्हणजे आहे ते ह्याचं आहे सगळं आपलं खेळण्या वगैरेचं आहे. आपण नुसतं फिरतो. काय घ्यायचं तर मला काही मन करत नाही. मित्रांनो आता माझा एक मित्र भेटलेला म्हणजे मोठा आहे तो माझ्यावर. तर त्याने मला म्हणजे शिकवलेलं एडिटिंग वगैरे तो भेटलेला. तर मला एकदा व्हिडिओ एडिट करून पाहिजे. की माझ्याकडून होत नाही आहे. मी त्याला सांगितलं एडिट करायला. तर तो तिकडे गेला त्या मित्रांसोबत. मी इथे आला आहे मम्मी पप्पा पुढे आलेले म्हणून. तर आपला खास मित्र त्याने मला सगळं काय एडिटिंगचं ब्लॉगिंगचं शिकवलेलं कसं काय करायचं ते. तर आता गेलं आहे. आता आपण इथे परत खायचं बघूया. मित्रांनो मी आत्ता पण आला आहे तरी आकाश पाळणे बंदच आहे. नशिबात आहे का नाही का तरी अजून बघतो. थोडा वेळ टाईम लागेल. मग मी अजून कानातलं वगैरे बघते. तोपर्यंत चालू झालं तर ठीक आहे. नाहीतर मग आपलं तुम्हाला साध्या वेळाने दाखवेल आणि इथे प्लास्टर ऑन नाही असंच. हां लेमन और जलजीरा है. हां लेमन जलजीरा जलजीरा जलजीरा. आला का गोटी सोडा गोटी सोडा गोटी सोडा.
मित्रांनो मस्त सोडा पण पिलाय. आता यात्रा पण यात्रेच्या बाहेर आलेलो आहे. आता आपण इथून निघूया आणि बिल्डिंग खाली जाऊन हळटामासारखा ब्लॉग एंड करूया. चला आता आपण कुठून बिल्डिंग खाली जाऊया पहिले.